नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वात प्रथम तुम्हाला गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि हो, आपल्या लाडक्या गौरी गणपतीसाठीच मी खास नैवेद्याची पुरणपोळीची थाळी ही रेसिपी बनवलेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। इथे सर्वात प्रथम 1 वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवण्यासाठी घालायची आहे। त्या डाळीमध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घातलेलं आहे। हळद आणि तेल घालून झाल्यानंतर कुकरमध्ये शिजवायला घालून याच्या 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत। इथे कुकरच्या 4 शिट्या फुल गॅसवरती आणि 1 शिट्टी कमी गॅसवरती करून घेतलेली आहे आणि उघडून पाहिलं तर पुरण शिजून तयार झालेलं आहे। हा कुकर गॅसवरतून उतरून थोडासा थंड होईपर्यंत बाजूला ठेवणार आहे। तोपर्यंत मी पुढची तयारी करून घेत आहे। इथे आपण नेहमीप्रमाणे कांदा भजी करतो त्याप्रमाणे मी भजी तयार करून घेतलेली आहे। इथे भजीची रेसिपी पूर्ण दाखवलेली नाहीये कारण मी आधीच भजीची रेसिपी दाखवलेली आहे त्यामुळे अशा प्रकारे सर्व भजी तळून झाल्यानंतर पुरण येळून घेणार आहे। त्यासाठी एका कढईवरती पुरणाची चाळणी ठेवून त्यामध्ये मी ही शिजवलेली डाळ ओतलेली आहे आणि आता यामध्ये गूळ घालून परतून घेणार आहे। इथं कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि ही डाळ घातल्यानंतर यामध्ये 1 वाटी गूळ घालून आणि 3 ते 4 चमचे साखर घालून हे पुरण परतून घेणार आहे। पुरणासाठी 1 वाटी डाळीला 1 वाटी गूळ आणि थोडीशी साखर पुरेशी असते, परंतु जर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोड थोडं जास्त लागत असेल तर 1 वाटी डाळीसाठी 1.5 वाटी गूळ घातला तरीही चालतो। इथे मी 4 चमचे साखर घालून घेतलेली आहे आणि आता हे पुरण व्यवस्थित परतून घेणार आहे। इथे पुरण परतून होईपर्यंत मी भाताचा कुकर लावून घेत आहे। इथे पुरण परतून तयार झालेलं आहे। पुरण परतताना सुरुवातीलाच एकदम कडक करायचं नाही, थोडंसं पुरण सैलच ठेवायचं म्हणजे नंतर ते थंड झाल्यावर घट्ट होतं, नाहीतर आधीच जर खूप घट्ट केलं तर नंतर पुरण कोरडं होतं। यामध्ये मी 1 चमचा वेलचीची पावडर घातलेली आहे आणि आता हे पुरण चाळणीमधून काढून घेणार आहे। पुरण वाटून झाल्यानंतर मी यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालणार आहे। जायफळ मी नंतर घातलेलं आहे कारण ते जायफळ चाळणीमध्ये अडकून बसतं, म्हणून नंतर किसून घातलेलं आहे। आणि आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून हे पहा अशा प्रकारे मऊसूत पुरणाचा गोळा तयार झालेला आहे। पुरण वाटून झाल्यानंतर मी आता कणिक भिजवून घेत आहे। त्यासाठी कणिक ही सुरुवातीला घट्ट भिजवून 10 ते 15 मिनिटे भिजवून झाल्यानंतर त्याला छान तेल आणि पाणी लावून मऊ करून घ्यायची आहे। पुरणपोळीसाठी तुम्ही कणिक जेवढी जोर देऊन मळाल तेवढी पुरणपोळी छान आणि मऊ होते। एक 15 मिनिटे कणिक भिजूसपर्यंत मी आमटीची तयारी करून घेत आहे। इथे आमटीला लागणारं सर्व साहित्य घेतलेलं आहे। सर्वात प्रथम सुरुवातीला मी 1 चमचा खसखस कोरडीच तव्यावरती भाजून घेणार आहे। खसखस भाजून झाल्यानंतर मी आता तव्यावरती 2 चमचे धने घेतलेले आहेत, ते थोडंसं तेल घालून भाजून घेणार आहे। धने भाजून झालेले आहेत ते मी काढून घेत आहे आणि यानंतर थोडासा गरम मसाला भाजून घेणार आहे।
इथे मी 4 मिरी, 4 लवंगा, दालचिनीचा तुकडा, 1 मसाला विलायची, थोडंसं दगडफूल आणि थोडेसे शहाजिरे वापरलेले आहेत. हे कोरडेच भाजून घेणार आहे. खडे मसाले भाजून झाल्यानंतर तव्यावरती मी खोबरं घालणार आहे आणि ते व्यवस्थित भाजून घेणार आहे. खोबरं भाजून झालेलं आहे. आता मी तव्यावरती भाजलेले जे कांदे आहेत ते फोडून घालून व्यवस्थित तेल टाकून भाजून घेणार आहे. कांदे भाजून झाल्यानंतर 3 हिरव्या मिरच्या मी तव्यावरती भाजून घेणार आहे. हिरवी मिरची वापरल्याने आमटीची चव अप्रतिम येते. मिरची भाजून झालेली आहे ती काढून घेत आहे. त्यानंतर आता ही जी पुरणाची थोडीशी शिजवलेली डाळ आहे ती भाजून घेणार आहे. डाळ भाजून झालेली आहे ती मी काढून घेत आहे आणि नंतर 2 ते 3 चमचे कणिक आहे ती तव्यावरती छान खमंग भाजून घेणार आहे. अशा प्रकारे छान खमंग भाजलेली कणिक आमटीमध्ये घातल्यामुळे आमटीला अतिशय छान चव येते. ही भाजलेली कणिक आता मी वाटीमध्ये काढून घेत आहे. आणि आता हे मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम कोरडे मसाले म्हणजे खसखस, खोबरं, गरम मसाला, धने हे आधी वाटून घेणार आहे. या खोबऱ्याच्या आणि धन्याच्या याच्या पावडरमध्ये मी आता कांदा, लसूण आणि ही जी डाळ आहे ती वाटून घेणार आहे. हा सर्व मसाला थोडासा फिरवून झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहे. इथे आमटीचा मसाला वाटून तयार झालेला आहे. चला आता फोडणीची तयारी करून घेते. इथे एकीकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालून घेत आहे आणि दुसरीकडे एका पातेल्यामध्ये आमटीला वापरण्यासाठी पाणी गरम करण्यास ठेवलेलं आहे. कुठलीही भाजी असू द्या तिचा रस्सा छान कलर येण्यासाठी गरम पाणीच वापरायचं आहे. कढईत तेल घातल्यानंतर यामध्ये मी वाटलेलं खोबरं आणि लसूण घालून घेणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लसूण फक्त घातला तरीही चालतो. याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारची कटाची आमटी ही मराठवाड्याची खासियत आहे. मराठवाड्यामध्ये अशा प्रकारची कटाची आमटी ही उत्तम प्रकारे बनवतात. आता हा खोबरं आणि लसणाचं वाटण परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळद घालून झाल्यानंतर हा घरगुती मसाला आहे तो 3 चमचे घालून घेतलेला आहे. आणि नंतर त्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत. आता हे मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेलं जे आमटीचं वाटण आहे ते घालून छान परतून घ्यायचं आहे. मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतर पुरण शिजलेलं पाणी म्हणजेच येळवणी घालून घेत आहे. आणि हो, एक गोष्ट म्हणजे येळवण्याची आमटी ही नेहमी जास्त पातळ होते, त्यामुळे सुरुवातीलाच पाणी जास्त वापरायचं नाही. त्यानंतर मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता मी यामध्ये ही कणिक आहे ती घालून घेणार आहे.
या भाजलेल्या कणकेमुळे आमटीची चव खूप छान येते. आणि आता ही कणिक व्यवस्थित मिक्स करून आमटीमध्ये कालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हवं तसं घट्ट आणि पातळ आमटी बघून नंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आमटी कमी गॅसवरती छान शिजून घ्यायची आहे. इथे आमटी तयार झालेली आहे. चला आता पुरणपोळी करून घेते. इथे तुम्हाला ज्या साईजची पुरणपोळी करायची आहे त्या साईजचं तुम्ही उंडा घेऊ शकता. परंतु हा पुरणपोळीचा एक नियम आहे, जेवढे कणकेचा उंडा आहे त्यातमध्ये आतमध्ये तेवढंच पुरण घालायचं, तेव्हा ती पुरणपोळी व्यवस्थित होते. उंडा जेवढा चांगला तेवढी पुरणपोळी चांगली जमते. आता इथे मी पुरणपोळी लाटून घेत आहे. तुम्ही बघू शकता पुरणपोळी तयार झालेली आहे. आणि हो, यामध्ये काही जणी कणिक भिजवताना हळद घालतात. मी इथे वापरलेली नाही आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वापरू शकता. मी इथे हातानेच पुरणपोळी उलटलेली आहे. कारण काय होतं, सुरुवातीला जर उलटणं घातलं तर पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते. तुम्हाला जर नाही जमलं तर तुम्ही उलटण्याचा वापर करू शकता. इथे पहा, पुरणपोळी टम्म फुगून तयार झालेली आहे. आणि हो, आपल्या लाडक्या गौरी गणपतीसाठी ही पुरणपोळीची थाळी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.